नाम संकीर्तन साधन वैसोपे नाम संकीर्तन साधन वैसोपे साधन
चालू आहे मला सगळ्यांना ठाऊक आहे आणि आज जे काय कीर्तनाला रंग आला तो काय सांगता म्हणजे 4 कीर्तनात झालेली आहे, अजून 4 रुपये आहेत आणि जो काय त्यांच्या सगळ्यांच्या या आशीर्वादानं आज कीर्तन न होतं 7च कीर्तन आमची महोत्सवाची ठरलेली आहे. पण सकाळचा वेळ काय करावा असा प्रत्येकाचा आहे ना, कारण आम्ही बाहेर आले इथे असणार मग आता काय करणार, नुसतं जेवायचं थांबायचं ते जिरणार नाही आम्हाला. मग जिरण्यासाठी काय ते औषध पाहिजे ना, मग त्याला जिरण्यासाठी काय पाहिजे तर नामस्मरण पाहिजे. तर त्याच्यासाठी आज जो काय महोत्सव चालू आहे त्या आमच्या सगळ्या मुलग्यांच्या ह्यानी आग्रहान मी सांगतो एवढा मोठा उत्सव आहे, आम्ही काय संगीतकार नाही, आम्ही साधे बाबाचे सेवक सेवा या दृष्टीने आम्ही करतो. आम्हाला काय देता येत नाही घेता येत नाही असे पण सगळ्यांचे आग्रह असतो या उत्सवासाठी बाबांनी एक 4 शब्द काहीतरी बोलावे, प्रत्येकाची इच्छा. आता इच्छा पुरी करावी ती आमच्या हातात नाही, त्यांच्या तर मी बोलू शकतो. जर काय कसं असतं खटारी गाडी असते रथ असतो, पण जेव्हा अर्जुन रथ हाकायला कोण बसतो, कृष्ण. कृष्णाच्या हातात दोरी, तशी आपल्या सद्गुरूंच्या हातात दोरी असते. त्यांच्यानी जर रथ हाकलेनी तर आमची चाका हलणार, नाही तर आमची चाका पंक्चर. तशी जी काय ताकद 2 आहे ती आज बाबाने हलवायला सांगितली.
जी काय माझ्याकडून सेवा होईल कीर्तन महोत्सव ते काहीतरी बोलण्याचे प्रयत्न करू. आणि त्यानिमित्त आज हरिपाठाचे अभंग किती आहे? 27 अभंग आहेत हरिपाठाचे. हरिपाठ सगळेजण म्हणतात. हरिपाठ कोण म्हणत नाही, आम्ही सांगतो पण नित्य नेमान हरिपाठ करा. अरे हरिपाठ म्हणा, पण हरिपाठात काय सांगितलं हे महत्वाचं आहे. हरिपाठ आहे, चांगला आहे, ज्ञानेश्वर महाराज, पण कसं आहे जरासा ज्ञानेश्वरांची भाषा जरा कठीण. ते कसे योग साधनेचे नवनाथ पंथातले असल्यामुळं त्याचे जरा भाषा जरा जड घेतली. सगळ्यांच्या ती ह्याच्यात येत नाही. तेव्हा काय केले मी, त्या हरिपाठामध्ये एक तुकाराम महाराजांचा अभंग, तो अभंग आम्ही घेतलाय. तो नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांते नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो खरा ना ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळ राम कृष्ण खरे विठ्ठल हे रामकृष्ण हरी विठ्ठल रामकृष्ण हरी मंत्राच्या सार सर्व काळ. असा तुकाराम महाराजांचा अभंग ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ लक्ष पाहिजे काय. आता नित्यपाठ आहे ना तुकाराम महाराजांचा, हरिपाठ आहे तुकाराम महाराज, पण दुसऱ्यांचा अभंग त्याच्यात घातलेला नाही. बघा बुद्ध नित्यपाठ उघडा, एकनाथांचा हरिपाठ उघडा, बाकी सगळ्यांचे संतांचे हरिपाठ आहेत, पण त्याच्यात तुकाराम महाराजांचा अभंग घातला. पण ज्ञानेश्वरांच्या महाराजांच्या ह्याच्यात तुकारामांचा अभंग घातला. त्याला काहीतरी कारण असणार ना, त्याला काहीतरी कारण असणार, कारणाशिवाय तर होऊ शकत नाही. आज कारण होतं म्हणून आम्ही कीर्तन उत्सव केला, म्हणून आम्ही सगळे आज एका ठिकाणी जमलो ना. कारणाशिवाय पण जमू शकत नाही. त्यामुळे काय झालं, आमच्या गाठी भेटी झाल्या. कारण नाही तर आम्ही येऊ शकत नाही. तसाच काहीतरी कारण आहे म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग ज्ञानेश्वरांच्या हरिपाठात तू कशासाठी घातला बाबा, हे आम्हाला थोडक्यात जरा बघायचं आहे. पांडुरंगा करू पांडुरंगा करू Yeah.
आता बघा, आता तुम्हाला थोडक्यात सांगितलं. आता आम्ही त्या अभंगाकडे बोलूया. ज्ञानेश्वर महाराजांच्या विचार तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तो का तर नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील वाटे जन्मा. अरे नाम संकीर्तन, नाम घ्यावं, कसं घ्यावं? नाम संकीर्तन बरोबर आहे. नाम संकीर्तन घेतल्यानंतर काय होतं? जन्मोजन्मीची पाप असतात सगळी धुवून जातात, जळून जातात. मग त्याच्यासाठी जर घ्यायचं असलं नाम संकीर्तन साधन पै सोपे, बरोबर आहे. तुकाराम महाराज सांगितले ते खोटं नाहीये, पण घेताना काय करायला पाहिजे हे महत्त्वाचं. एक चित्त केलं पाहिजे. आम्ही काय करतो? हरिपाठाला बसतो, नित्यपाठाला बसतो, पण आमचं मन कुठे असतं? ते जाग्यावर राहा का? तुमच्या बरोबर तुमचं मन हवं ते असतं काय? प्रत्येकाने बघायला पाहिजे. आता बघा, आता आम्ही ते भजनाला उभे आहोत, कीर्तन करतो, पण आमचं लक्ष कुठे आहे बाबा? कीर्तनातच आहे का आणि कुठे आहे हे बघलं. मेन काय त्याच्यातलं मन. मन सांभाळलं की त्या पांडुरंगाला सांभाळला. मन जोपर्यंत तुम्हाला सांभाळत नाही तोपर्यंत देव भेटणार नाही. कुठल्याही देवाकडे चला, तुम्हाला भेटताना कठीण. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? मनाला बंधन घातलं पाहिजे. मनाला बंधन घाला, मग कीर्तनाला बसा, हरिपाठाला बसा, भजन करा, पण मनाला बंधन, मनाला बंधन घातल्याशिवाय होणार नाही. मग मनाला बंधन घालणार तर काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण करताना कसं केलं पाहिजे? की देहभान सगळं विसरलं पाहिजे. सगळं देहाचं काय आपल्याला माहित नाही. हो देव माझा नाही, हो देव तुझा, त्याच्याशी अर्पण केला पाहिजे. ते पूर्ण देव त्याच्याशी अर्पण करा, तर तुम्हाला जे काय बसून करता त्याचं चित्त मिळेल. नाही तर नाम संकीर्तन करून काही उपयोग नाही. तुम्ही नाम संकीर्तन करा, पण त्याचा उपयोग झाला पाहिजे. तुम्हाला एवढे खटाटोप कशासाठी करायला पाहिजे? काय ह्या करण्यासाठी काय आहे का करायचं? आम्ही जातो, कुठे जातो? वारीला जातो. आणि कुठे जातो? देवदर्शनला जातो. चला, अवश्य चला, पण जाताना काय करा? ते मन बरोबर घेऊन चला, त्याला बंधन घाला. नुसतं जाऊन डोकं ठेवलं म्हणून पांडुरंग तुमच्याकडे ज्यावेळी बघणार नाही, तर बाबा मन तिथे पाहिजे त्याच्याकडे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रामी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रामी, चित्त नाही नामे करिते संगमी नाना तीर्थे भ्रामी, चित्त नामे करिते त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रामी, Hare
आता ज्ञानेश्वर माझा हरिपाठातला आहे. चित्त नामी नामी तरी ते व्यर्थ नाम त्रिवेणी संगमी नामा चित्ते प्रेम. आपलं जर ते करायचं असेल तर चित्त ठिकाणावर पाहिजे, मन ठेवलं पाहिजे जाग्यावर. तुम्ही आता सगळं इथे आहात, तुम्ही आहात, कोण नाही म्हणत नाही, तुम्ही दिसता आपल्या सगळं आहे, पण मन जर जाग्यावर नाही तर काय होणार? मन पाहिजे. मी जिथे जाईन तिथे माझं मन बरोबर पाहिजे. तो देव, मन हा देव आहे मोठा, आणि त्याला बंधन घाला. आणि त्याला बंधन घालण्यासाठी काय करायला पाहिजे? नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरे. कितीही जन्माची तुमची पाप असू दे, ती साफ होणार, पण केलं पाहिजे सांगितलं नाम संकीर्तन, आणि सांगितलं तशा प्रकारे करा. तर काय केलं पाहिजे? तर गुरुकडे गुरुचे पाय धरले. कसं नामस्मरण करायचं ते पुढच्या चरणात सांगितलंय, पण ते काय करायचं? गुरुचे पहिले पाय धरा. गुरुचे पाय धरल्यानंतर तुम्हाला कसं नामस्मरण करायचं ते गुरु सांगतात. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? सद्गुरूचे पाय धरले.
न लगे सायास जावे वनात सुखे येतो घरा नाताय. काय न वेळ लागता आमचा हो कसा आहे, वेळ कसा आहे आमचा आत्ता हवं जरा वेळ काय हो फुगा असतो तो माहिती आहे तुम्हाला, फुगा पाण्याचा फुगा असतो ना, त्याला जरा जर पिन लागली तर फटकन झाकणं. मग आमचा वेळ केवढा आहे बाबा, आम्हाला वेळ कसा आहे जरासा, आणि जरासेच्या वेळात आम्हाला काय करायचं उद्दिष्ट नाम संकीर्तन साधन पै करायचं आम्हाला, थोड्या वेळात साधन करायचं. मग थोड्या वेळात जर साधन करणार तर सद्गुरूचे पाय पहिले, मग जवळची वाट टाकू शकतात सद्गुरू, लांबची नाही जवळची वाट टाकून सद्गुरू. मग ते बरोबर पहिले सद्गुरूचे पाय नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मात न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नाताय. आम्हाला कसं वेळ थोडा आहे, थोडे अवधीत आम्हाला काय करायचंय जायचं आहे. मग सद्गुरूचे पाय धरले. मग सद्गुरू नामस्मरण कसं करायचं ते सांगणार. नामस्मरण कायम चालू आहे पण आम्हाला माहित नसतं, आम्हाला माहित नसतं. माहित होण्यासाठी सद्गुरूचे पाय पहिले धरले पाहिजे. देवाकडे जवळ जायचं असतं तेच वाट दाखवतात, तुम्ही डायरेक्ट जाऊ शकत. आणि आम्हाला त्याच्यासाठी काय केलंय, जेवढ्या येऊनी 84 लक्ष येऊनी फिरून एक फक्त येऊनी आमच्यासाठी ठेवली आहे. 83 आणि 84 ती माणसाला ठेवली आहे. माणूस सगळं त्याला कळतं, पशु पक्षी झाड सगळी कोणती आहे, पण एक येऊनी फक्त ठेवलेली आहे 84 ती माणूस. आणि त्याला काय होत नाही, सगळं काय ते कळत. ती एकच योनी तुमच्यासाठी ठेवलेली आहे. 84 लक्ष योनी फिरून एक फक्त तुम्हाला ठेवलेली आहे. आणि त्याचा उपयोग करण्यासाठी काय करायला पाहिजे, नाम संकीर्तन. जर तुम्हाला पुढच्या जन्मात सुद्धा करायचं असेल तर सुद्धा नाम संकीर्तन केलं नाही तर पुढे तुम्हाला काही उपयोग होणार. ह्या याच्यात काय माहिती, नाम संकीर्तन हेच महत्वाचं आहे. नाम संकीर्तन करत नाही तर कृष्ण महात्म्यात सांगितलंय, गीतेमध्ये वाचा. गीतेमध्ये काय सांगितलंय कृष्ण महात्म्यात, बाबा रे तू काहीतरी कर, हवं ते कर, ते काय लागत नाही. जो नाम संकीर्तन करतो तो माझा, मी त्याच्याकडे बघतो. संकीर्तन करत नाही त्याच्याकडे कृष्ण महात्मा बघतो, तो दूर ढकलतो. आम्हाला तर दूर जायचं नाही, आम्हाला जवळ जायचं आहे. मग काय करायला पाहिजे, नाम संकीर्तन, मग जवळ जायचं. मग तुम्हाला जवळ गेले तुम्हाला सगळं मिळेल. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आड. काय करा, ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आड. आम्ही कसे आहो माणूस, आम्ही सगळे प्रापंचिक माणूस आहोत. सगळ्याच्या प्रपंचात विकलेले आहोत. प्रपंचाचा कंटाळा आला पाहिजे. प्रपंच करून परमार्थ करा म्हणून सांगितलं आहे, पण प्रपंचाचा कंटाळा आला पाहिजे तुम्हाला, तेव्हा तुम्ही इथे वळणार. नामस्मरणाकडे वळण्यासाठी काय झालं, प्रपंचाचा कंटाळा आला पाहिजे. पण टाकता कामा नये असं म्हणताय ज्ञानेश्वर महाराज एकनाथ म्हणताय, प्रपंच टाकून त्यांनी करून दाखवलं. तुकाराम महाराजांनी काय करून दाखवलं, प्रपंच सांभाळून परमार्थ सांभाळला. नाहीतर प्रपंच टाकून जाऊन जर डोंगरावर बसले नवनाथासारखे तर होणार नाही, ते होणार नाही हे सांगते. पण संतांनी करून दाखवलं. पर्वतावर न जाता बसता त्यांच्यानी संतांनी करून दाखवलं. काय, या प्रपंच राहून परमार्थ केला. आमच्या जो समायला
ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आनंद. त्यांच्यानी काय केलं? परमार्थ टाकला नाही, तो धरून योग साधनेसारखी साधनं केली, त्यांच्यानी मिळवलं. त्यांच्यानी काय केलं? समाधी अवस्थेपर्यंत मिळलं आणि तोच आज तुम्हाला त्याच्या मिळवून ठेवलेली, सगळं सांभाळून ठेवलेली. म्हणून तुम्हाला पंचाहत्तरवी सोहळा साजरा करता आला, समाधी अवस्था प्राप्त केली, म्हणून तुम्हाला 75वी सोहळा साजरा करता. आणि त्या निमित्तात तुम्ही आज त्याच्यासाठी, त्या सोहळ्यासाठी आज तुम्ही इथे आले. आज त्याच्यासाठी तुम्ही आले ना. आज जवळजवळ आता 4 कीर्तनं झाली आणि आता पुढे 3 आहेत. आणि आमचं धरून बाबांनी तुमचे आग्रह तो आम्हाला उभे केले आहे. काय बोलायचं काय ते देवाला माहिती, आम्हाला माहिती. बाबा काय बोलते जसे 4 किती झाले? 7 कीर्तन झाली. तसे कोण 7 साधू तुमच्या देहात पण बसलेले आहेत. तुमच्या देहात पण 7 साधू बसलेले आहेत. 7 साधू तुमच्या देहात बसलेले आहेत. पहिला त्याचं एक नाव सांगतो, सगळ्यांचे नाव सांगतो, शिरोडा. तर सगळ्यांचे सांगणं नको, एकच सांगूया. त्याला मुलाधार चक्र म्हणतात. आणि ते मुलाधार चक्रावर कोणतं स्थान आहे? तर गणपती महाराज. तिथं वरतीपर्यंत 7 चक्र आहे. 7 चक्रावर प्रत्येक एक ऋषी बसलेला आहे. आणि 8वा ऋषी तो कोण? तर तुम्ही फक्त जे इथे काय करता त्याच्या नावात टाहो फोडता, नाम संकीर्तन करता, तो म्हणजे कोण? तो पांडुरंग. आज त्याच्यासाठी, तो भेटण्यासाठी आज अहो रात्र अहो दिवस तुम्ही न जीवाची पर्वा करता इथे तुम्ही आले का, त्यात बसले का? या सोहळ्यासाठी असं नका, त्या निमित्तानं एकामेकाच्या गाठी भेटी झाल्या, प्रेम भावना वाढली. आता जे नारदे कीर्तनवाले मोठे मोठे बरे कलाकार, बरे गायक आज या गादीवर येऊन उभे राहिले. ही गादी कोणाची? नारद मुनीची. नारद मुनीची गादी म्हणजे साधी सोपी झाली. अखंड जो विना सांभाळणारा तो नारद. त्या गादीवर उभं राहून बोलणं म्हणजे साध्या सोप्या गोष्टी नव्हे. म्हणायला साधं, पण तेवढंच करून ठेवलेलं आहे कठीण. जेवढं कठीण करून ठेवलंय साधं तेवढंच कठीण आहे. पण तुकाराम महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी काय केलेली? नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळ दिल बापे जन्मांतरीची. आताची नव्हे, ते काय म्हणतात? जन्मांतरीची. म्हणजे मागच्या जन्माची सुद्धा. जर आता एकदा नाव घेतलं तर सगळी खात होतात असं तुकाराम महाराज सांगतात. आणि त्याच्यासाठी काय केले? नाम संकीर्तन जर तुम्ही घेतलं तर येऊ दे तिथे येऊ, त्याला नाम संकीर्तनाच्या परतून टाकण्याची ताकद आहे. ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शरण, ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शरण, ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शरण, ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शरण, ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे यमे कुलगोत्र वरजिए, यमे कुलगोत्र वरजिए, हरि मुरे बना, हरि मुरे बना, हरि मुरे बना, ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठात संबंध. त्या नामसंगीताला काय होतं? मूळ गोत्र सगळी उद्धार.
यमे कुळ वर हरिपाठातला अभंग आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून ठेवला आहे. आम्ही पडतो ते ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. त्या नाम संकीर्तनाचा एवढा प्रताप आहे, जरी यम उतारला तिथे काय करू शकत नाही. यम तुमच्याकडनं परतून जातो. यमाची ताकद साधी नव्हे. जरी यम उतरला तुमच्या नाम संकीर्तना तरी तो परतून जातो. कारण तुम्ही नामाचं शिदोरी तयार करून ठेवली, नामाची शिदोरी जवळून ठेवली. यम आला असं म्हणतो, इथे जर मी गेलो जवळ तर काय होणार? जळणार. यम तिथे तुम्हाला हात लावू शकत. बघा एकदा काय झालं, तुकाराम महाराज नाम संकीर्तन करीत असताना शिवाजी महाराज तुम्हाला माहिती असतील कीर्तनात आले. कीर्तनाला आले कसे आले? मोठे राजा थे शिवाजी महाराज, मोठी धन दौलत मोठी. तुकाराम महाराजांना काय सांगितलं? ते बरोबरचे होते, ते महाराजांच्या बरोबर जाया. आणि तुकाराम महाराजांचं नाव ऐकून कीर्ती त्यांना माहिती होती. कोणाला? शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांना माहिती असल्यामुळे सोनं बिनं सगळं घेऊन तुकाराम महाराजांकडे गेले आणि शिवाजी महाराजांनी नजाराला दिलाय तुम्हाला. शिवाजी महाराज म्हणाले, शिवाजी महाराज नजारा दिलाय, पण काय केलं? आम्ही सोडलं असं का? सोनं आमच्या घराकडे आलं त्याच्या पैसे आम्ही असा इकडे चला इकडे डावा हात खालून वरून मारायला असता. पण तुकाराम महाराजांनी काय केले? बाबा रे हे काय आणलं? शिवाजी महाराजांनी लावून काय झालं असतं? आमच्या काळाचं दुखणं पाणी. पण तुकाराम महाराजांनी काय केले? बाबा रे हे वीक आहे, वीक म्हणाले. हे वीक जर मी घेतलं तर मला प्राशन होणार नाही. माती हे वीक आहे, हे माती सारखं आहे, हे मला नको रे बाबा. काय झालं? नजराना तुकाराम महाराज जे आले होते त्यांचे मावळे ते परत घेऊन गेले. परत घेऊन गेले. तू शिवाजी महाराजांना सांगितले. शिवाजी महाराजांना गोष्ट माहिती होती. तुकाराम महाराजांचे सत्य होऊन गेले, त्यांच्यानी ऐकली होती त्यांची कीर्ती. मग काय करूया? शिवाजी महाराजांना असं वाटलं कसे तुकाराम महाराज कोण आहे, त्यांच्या दर्शनासाठी जाऊया, बघूया तरी काय आहे ते. शिवाजी महाराज दर्शनासाठी मुद्दाम घोड्यावर गेले. तर तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं. पण तुकाराम महाराज म्हणजे कोण कसे मोठे नाही होते, साधे भोळे, साधे कपडे आणि नामसंकीर्तन करत बसले. नामसंकीर्तन करत शिवाजी महाराज बसले. शिवाजी महाराज बसले आणि शिवाजी महाराजचं काय झालं? त्या नामसंकीर्तना त्यावेळेला यवन जे शिवाजी महाराज हिंदू विरुद्ध लढत होते आणि त्याच्यासाठी शिवाजी महाराज त्यांचे पुढे असल्यामुळे शिवाजी महाराजांना धरले पाहिजे. शिवाजी महाराजांना पकडून जर नेले तर हे हलते पडणार.
कीर्तनात बसले होते. जेव्हा शिवाजी महाराजांना धरण्यासाठी आले, शिवाजी महाराजांना धरण्यासाठी आले, पण नाम संकीर्तना काय होणार? विघ्न येणार. नाम संकीर्तनात विघ्न येऊ नये म्हणून त्या भागवत महात्म्यात काय केलं तर मोठा पराक्रम केला. नाम संकीर्तनाचा काय प्रताप आहे तो तुम्हाला सांगण्यासाठी उद्धव सांगावं लागेल. काय प्रताप आहे नाम संकीर्तनाचा बघा. त्या नाम संकीर्तनामध्ये खंड पडला. पांडुरंगाला मोठी काळजी पडली, कारण माझ्या नामाच्या ह्याच्यात जर खंड पडला तर मी एवढं नाम घेऊन काय उपयोग आहे माझा. म्हणून त्यांच्यानी काय केलं तर गजर केला. काय विठ्ठल काय झालं? नाम संकीर्तनाचा गजर झाला. गजरा जे पकडायला आलेले होते ते सगळे शिवाजी, जे नाम ते काय झाले सगळे शिवाजी. ते जे पकडायला आले होते कोणाला धरायचा? धरायचा कोणाला? शिवाजी महाराज कोण गावत नव्हतं. पण एक होता, एक तसा होता. तो पळत जात असताना रात्रीचा खाटीकुटी अडकत असताना गावला कोण? मंबाजी. मंबाजी काय करत होता? नाम संकीर्तन घेत असताना प्रत्येक वेळेला विरोध करत बसला. आता सांगलं तसं मन जाग्यावर नसलं काय हे होतं सगळं. मग झाला कोण? मिळाला कोण? जे पाठ घेऊन गेले तो मिळाला मंबाजी. आणि नाम संकीर्तन करणारे जे प्रेमानं मनातून बसले होते ते सगळे जाग्यावर. सगळे शिवाजी धरायचा कोणाला? जो नाम संकीर्तनाला आड आणतो त्याला शिक्षाही पांडुरंग करतो. आणि शिक्षा करून दाखवली. मंबाजीला फटके बसले. मंबाजीला फटके बसले. कारण काय? नाम संकीर्तन घेताना अडथळा आणू नका, अडचण करू नका. तुम्ही करा, पण कसं करा? खायचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत एवढं करा. मला सांगितलं ना एवढं करा, पण प्रेमान करा. प्रेम ठेवा, एकामेकाशी प्रेम वाढवा. हो आम्ही महोत्सव करतो म्हणजे कशासाठी करतो? मजासाठी करत नाही. आम्हाला आपुलकी प्रेम हो वाढवायचं आहे. आम्हाला पुढे तो प्रेम पाहिजे आहे. बाकी काय राहत नाही, बाकी काहीही ते राहणार नाही. पण प्रेम हो एक शब्द जरी व्यक्ती गेली तरी जाणार, पण प्रेम तुमचा ते काय? प्रेमान आठव होणार. कधी चला मला प्रेमान आठव होणार. प्रेमाची आठव कधी विसरता होत नाही, पूर्ण आठव राहणार. तरी तुम्ही आज प्रेमाने एका ठिकाणी बसले. 5 वर्षांनी दया कीर्तन महोत्सव झोळप्यात विठ्ठल मंदिरात केला. त्यावेळेला दाजी आणि आनंद एका ठिकाणी आलो. आम्ही मजा केली होती, कीर्तन केलं. आठव येणार, व्यक्ती राहत नाही. प्रेमाच्या पांडुरंगाला बांधून घाला. काय करा? पांडुरंगाला प्रेमान बांधून घाला. आता तुम्ही बसले एकामेकाला प्रेमान बांधलेले आहे म्हणून तुम्ही एका ठिकाणी बसले. तुम्ही बसले म्हणजे कसे? प्रेमान तुला एकामेकाच्या बंधनाला ते ठाई चित्त करोनी आवडी अनंत रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. जर समाधान करा. तुम्हाला कायच नाही जमलं तर काय करा? नुसतं रामकृष्ण हरी म्हणा. मोठं काय म्हणू नका, रामकृष्ण हरी म्हणा. मंत्र हा जपावा सर्व काळ यावनी आणि बघा एवढा मोठा सामान्य नव्हे. त्याची भक्ती केवढी, प्रेम केवढा. तुम्हाला माहिती आहे सगळे प्रेम केवढा असतो आणि कसा असतो. वायुदूत हनुमंत राय
हनुमंत नाही, वायुदूत जाते. रामावर एवढा प्रेम की प्रेमात त्याला बांधून घातला होता. नुसता एक काय म्हटलं, राम राम म्हणून एवढा तरला तो. नुसतं राम. आमचं काय वाटतं, मरा राम होत नाही, मरा. आमचं मत त्याच्यामुळे नुसतं राम म्हटलं. आणि काय सेतू बनताना सगळे दगड उडायला. त्यावेळेला काय म्हटलं, त्या दगडावर सुद्धा पुरलं काय, राम दगड टाकला, पाण्यावर उतरला. ह्याच्यावर तरला, नामाच्या ह्याच्यावर. नामाच्या ह्याच्यावर तो दगड तरतो. तसं तुम्ही जर नाम संकीर्तन घ्याल, साधन पै सोपे जळत पापे जन्मांत. नाम घ्या, आता सांगितलं ना, कुठेही तुम्हाला पडणार नाही. जिथे अडचण येईल तिथे त्यावेळेला धावत येणार. कोण नाही कोण धावत येणार, तुम्हाला काढून घेणार. आता बघा ते येऊन आले शिवाजी महाराजांना घ्यावं तर केवढं मोठं संकट होतं, कोणी काढून घेतला. एवढी नाम संकीर्तनाची ताकद आहे. मग नाम घेता नाम साधन वाहसे आनंद काय सांगताय तुकाराम महाराज, तुम्हाला साधं 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 करून याच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय. हे जर घेतलं तर दुसरं काही करू नका. आणि हे प्रत्येकान घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्याशिवाय साधं सोपं करून तुम्हाला ठेवलं, एकदम साधं. सद्गुरूंनी आपलं एकदम साधं करून ठेवलंय. नाहीतर जेवढे बाबाला खटाटोप करण्याचे काय प्रयत्न, तुकाराम महाराज एवढं करण्यासाठी काय खटाटोप करण्याचे प्रयत्न होते, कोणासाठी केलं? हे जे काय घडवून आणून ठेवलं हे कोणासाठी ठेवलं? संत घेऊन गेले का आपल्याबरोबर? काय घेऊन कोण जात? हे करून जर सगळं ठेवलं आहे ते आमच्यासाठी, आम्ही पुढे सांभाळायचं आहे. संत कुठे घेऊन आहे. तुकाराम महाराज एवढे त्रास सहन केले की न अशा जातीन जात गेले, बाबांनी त्रास केले. आणि हे ते पाठवून स्थापना मठ बांधला. कार्यक्रम कशासाठी केले? आमच्यासाठी. प्रति पंढरपूर केलं कशासाठी केलं? आमच्यासाठी. आम्ही इथे येऊन काय करावं? नाम संकीर्तन करावं. त्याच्यासाठी हे सगळं केलेलं आहे. संतांना त्याची ह्या न होती. न लगे सायास जावे वनांतरा सुखे केवढे सायस करायचे लागले. संतांना हवं होतं काय ते करायची गरज होती का संतांना? संतांना नको होतं काय. संतांनी सगळं काय तर बघितलं, संतांना सगळं माहिती होतं. पण हे काय जे करून ठेवलं आहे ते आमच्यासाठी, आम्ही सांभाळलं पाहिजे. हे सांभाळून ठेवलं. तुम्ही एका ठिकाणी आले म्हणून महोत्सव केला, 75 महोत्सव केला. सगळे असे एका ठिकाणी घ्या, सगळेजण असे जमून घ्या आणि पुढे असे काहीतरी कार्यक्रम करूया. सगळ्यांचं एक हवं. बघा आम्ही सगळे ग्रामस्थ, आम्ही आज केव्हा महोत्सव केल्यापासून जवळजवळ वर्ष काय करूया? कीर्तन महोत्सव करूया. कीर्तन महोत्सव चालू होता. बारीक बारीक गोष्टी, बारीक बारीक सरे होते. पुढे त्याला सरत नव्हती, कारण त्या वाट माहीत नसल्यामुळे पुढे टाकलं गेलं. कुठेतरी खळगा वगैरे पडायला होता. खळगा जर भरला असला तर पुढे जाणार होतो. मग काय करायला पाहिजे? त्यासाठी बाबांना साथ घातला पाहिजे. आपण काय करायला पाहिजे? आपल्यावर जे काय वजन येईल तिथे सोपवलं पाहिजे. मग त्याच्यानं सहज एक दिवस झालं काय करूया? करूया महोत्सव करूया, कीर्तन महोत्सव करूया. अरे कीर्तन महोत्सव करूया म्हणजे काय पाहिजे हे बघितलं पाहिजे. सगळ्यांचं काय झालं? एक चित्त झालं. सगळ्यांचं एक चित्त झालं. एक बसूया बाबा,
मी पोरग्यांना म्हटलं ते आमचे गुरुजी संदीप जगदीश त्यांच्याने सहाय्य केलेले आमचे आहे काय करूया तसं नको आम्ही एका ठिकाणी बसूया सगळ्यांचं एक चित्त करूया एक चित्त झाल्यामुळे काय झालं ठाम निर्धार झाला सगळ्यांचं एक निर्धार काय राम सगळ्यांचं काय झालं नाम संकीर्तन एक झालं सगळ्यांचं मत एक झालं ते कोणत्याही प्रकारचे अडथळा येणार नाही तसं तुम्ही आता नाम संकीर्तन करायला मत एक ठेवा तुझं भाव करू नका हो कृष्ण हो राम असं नाही एकच आहे जो तुम्हाला नजरेला दिसताना वेगवेगळे दिसतात आता इथे बसतो ना वेगवेगळे दिसतात पण आम्ही कसे आहोत एकच आहोत आम्हाला डोळ्याला दिसतात तसे पण तसे नाही आता सुद्धा मी तुम्हाला सांगितलं मग काय सांगितलं कीर्तन बघा 7 कीर्तन झाली ना अजून 3 आहेत पुढे 4 झाली 4 3 7 आणि 8वा तो कोण तो 8वा तुमच्या आमच्या बरोबर नातं होतं आम्हाला तो 8वा असा जो तुमच्या खेळत बसलाय तुम्हाला खेळवतो कोण तो खेळवतो तुम्ही खेळू शकत का तुम्हाला जागेवर बस 1 सेकंदात बसवू शकतो मग त्याच्यासाठी काय करतो नाम संकीर्तन साधन जळतीन पावली नामे तारिले पुराणे वर्णिले नामे तारिले पुराणे वर्णिले नामे तारिले पुराणे वर्णिले नामे तारिले जीवाला न त्रास देता न काय करता साधन तुमचं साधं आणि सोपं तुम्हाला सांगितलंय तुकाराम महाराज नाम संकीर्तन तुम्ही कुठे आहात तिथे बसा त्याला देवळातच बसा घरातच बसा अमुककडे बसा तमुककडे बसा कुठलं काही लागत कुठेही बसा कुठेही नाम संकीर्तन करा पण ते प्रेमान करा त्याला अमुक जागाच पाहिजे तमुक पाहिजे काही लागत नाही मी आंघोळ केली नाही थोडे मला सांगतात काय तीर्थ घे मी आंघोळ केली नाही अरे आंघोळ तीर्थ घ्यायला आंघोळ कशाला केली पाहिजे ते नामस्मरण केलं तर सगळं शरीर शुद्ध होतं त्याला आंघोळ करायची काय तीर्थ घेण्यासाठी काय Hare
एक शेवटचा चरण राहिला नाही त्या अभंगाचा. कारण काय, काल तुम्ही खूप वेळ बसले, तर थकलेले हा बसून बसले. काय थकत? शरीर थकत. मन कधी म्हातारा होत नाही, थकत का मन? मन कधी थकत का? मन थकलं तर तुम्ही मन कधी थकत नाही आणि विसरत नाही ना. फक्त कोण? हे जे शरीर आहे, जसे कपडे फाटले की टाकतो, तसं एक शरीर फाटले की टाकून देतो. कारण हे जास्त दिसत आहे का? तुम्ही हसतात काय फाटके घालता इकडे, तसं हे फाटक झालं तर टाकून द्यायचं, अजीर्ण झालं. मन हे शुद्ध असतं प्रत्येकाचं. शुद्ध करण्यासाठी तुम्हाला सांगितलंय आता साधा सोपा उपचार नाम. दुसरं काय सांगितलं नाही. शुद्ध मन करण्यासाठी नाम संकीर्तन साधन पैसे जळपीत पापे जन्मा. नलरे सायास जावे मनांचा तिथे येतो धरा नाराय. काहीच बैसोदी करा एकच आवडी अनंत आरव. राम कृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व. यामुळे आणिक नाही वाहतसी आनंद. आता शेवटचा चरण आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्व आणि शहाणा तो धनी घेता. काय सांगतात तुकाराम? चरण कसा आहे? तुका म्हणे सोपे आहे सर्व, शहाणा तो धनी. जो नाम संकीर्तन करतो तो शहाणा, असं तुकाराम म्हणत नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, शहाणा तो धनी. ते काय सांगतात? जो नाम घेतो तो शहाणा आणि बाकीचे काय पुढे, बाकीचे पुढे असं नसतं. तुम्ही म्हणाल आम्ही घेत नाही, म्हणजे करत नाही. आता सगळ्यांनी केलं म्हणजे सगळे शहाणे झाले. कालपासून तुम्ही कीर्तन ऐकता, कीर्तन बोला काय असत नाही, कीर्तन बडबडत राहील. पण जास्त महत्व कोणाला? श्रोत्यांना. श्रवण भक्ती ही मोठी सांगितली. कृष्ण महाराजांनी श्रवण भक्तीला मान दिलाय. नाहीतर कालपासून आता कीर्तन 4-5 झाली आहे नाही संध्याकाळी भजनही करता, पण काय सांगितलं? ऐकण्याला जास्त मान दिला. श्रवण म्हणून श्रवण भक्ती. तुम्ही जर कीर्तन ऐकता, करण्यापेक्षा ऐकता. हे आता आमचे टाळवाले आहे, ते आता पाय दुखवत आहेत. काल दुखलेले असतीलच त्यांचे पाय, आता परत संध्याकाळी दुखवायचे आहेत. पण शरीराची पर्वा नाही हो. नामस्मरण करताना ह्याची पर्वा करू नका. तो समाजाला वेगळा काय करतो. पांडव एकदा दिंडी होती, आता थोडक्यात जरा उशीर झालाय तरी 5 मिनिटं तुमची घेतो जाता जाता. कशाला? बाबांचा उत्सव आहे, त्याच्यात एक सगळ्यांना प्रेमाने जाताना साधी आणि सोपी अशी दिंडी होती. आणि पांडुरंग माझ्या ते नाचणारा ना तो किती झाला, नामस्मरणात भाळणारा तो, त्याला काय लागत नाही. काय झालं? दिंडीला गेला, दिंडीला गेला आणि गडबड झाली मोठी. नाचता नाचता देवाचा
नामदेव कीर्तन करीत होती आणि कीर्तनात काय झालं, नामस्मरणावर एकदम शाप विसरला, ते पण सगळं विसरलं. पांडुरंगाचं काय झालं, पितांबर सुटून सांगितलं. कबीर म्हणतायत, अरे बाबा काय करतोय, पितांबर सुटलं, पण देहभान नाही, देहभान विसरले. पांडुरंगाला ती सुद्धा माहित नाही, माझं सुटलाय सगळं माहित. तुमचं सुद्धा असं नव्हे, तुम्ही नामस्मरण करताना सुद्धा तशा पद्धतीत करा. हे सगळं विसरा, तिथे दुखताय, तिथे गुडघा दुखताय, तिथे काय दुखताय, मग काय झालं, ते दुखीकडे मन जाणार. त्याच्यासाठी हे उदाहरण सांगायचं लागलं. काय झालं, नाचता नाचता देवाचा गळाला आपला, सावध होऊन देवा ऐसा बोले कबीर. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पान. तसे तुम्ही सुद्धा काय करा, तसे नाचा, नाम संकीर्तनात तसे नाचा, तसं म्हणा, याच्यावर ह्याची पर्वा करू नका. आता कसे स्थितीत होतात, पाय दुखले तरी बसून आणा, पाय दुखतायत बरोबर आहे, पण महोत्सव आहे त्याच्यावर ह्याच्यावर पर्वा केली का, पर्वा जीवाची तुम्ही पर्वा केली असे काय झालं, तो पण म्हणतो तो सोपवतो, हे इकडे विसरले. काय झालं, नामाचं महिमन करताय की त्यावेळेला देहभान राहत नाही. माणसाचं मन जागेवर असलं की तो सगळं देहभान विसरतो. म्हणून तुम्हाला सांगितलं नाम पण सांगितलं संतांनी तसंच करा, त्याला जिंका. म्हणून तुम्हाला सांगितलं सगळ्या साधना जे साधन सोपं ते नाम संकीर्तन. तुका म्हणे तुपे आहे सर्व शहाणा तो धनी घेता. ते नाम संकीर्तन कुठलाही प्रकारचा तुम्हाला त्रास नाही, झोपून घेऊ शकता.
बसून घेऊ शकता, उभ्याही करू शकता. तुम्हाला पाहिजे तसं करा. जीवाला त्रास देण्यापूर्वी करा. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही अशा पद्धतीपासून करा. झोपलं आणि जरी केलं तरी त्याला आवडतं. त्याला आवडतं, त्याला माहिती आहे तर काहीतरी आहे तिकडे चालताय करा. पण प्रेमान. आता बराच वेळ झालेला आहे तेव्हा तुम्ही दमलेले आहे. माझे पाय पण असताना आवडी सर्व पाहिजे आवड नाही. तेव्हा आता काय करूया, थोडं भजन करूया आणि शेवट भैरवी करूया. हो महोत्सव संध्याकाळी 3 कीर्तन पुढे आहेत. तुम्हाला बसायचं आहे परत तेव्हा जास्त वेळ तुमचा घेत नाही. एक गजर करूया आणि मग लगेच भैरवी करूया. हरि जय जय हरि जय जय आता बोलत आता काय झालं मी म्हटलं एवढा गजर होणार नाही कारण पाय कुठून जमले आहेत म्हटलं त्याच्या बाहेर लागले कारण काय सगळं विसरले म्हणून तसं झालं
आता कीर्तन घेतो पण काहीतरी वेडी वाकडी काहीतरी माझ्या जिभेत वेड वाकड जर झालं असेल तर ते माझं मला द्या, नको असलं सोडून द्या त्या पांडुरंगाच्या पायावर. तुम्हाला त्यातलं काय पाहिजे असेल तर घ्या, एवढी क्षमा करतो आणि माझं Hey!